नमस्कार मित्रांनो, मी आशिष साबळे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होणे सुरू झाले आहे. योजनेसाठी राज्यातील 1.5 कोटीपेक्षा जास्त महिला पात्र ठरल्या आहेत. त्यांच्यापैकी अनेक महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले आहेत. लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास 14 ऑगस्टपासूनच सुरुवात झाली. 17 ऑगस्टपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. पण माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील 21 ते 65 अशा वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना मिळणार आहे. काही महिलांच्या अर्जात प्रॉब्लेम आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे पैसे जमा झाले नाही. त्यांनी नेमकं काय करावं या संदर्भात शासनाकडून गाईडलाईन जारी केल्या आहेत. तुम्ही लाडकी बहीण ॲप किंवा नारी शक्ती पोर्टलवरून अर्ज केला आहे, तो मंजूर झाला आहे, परंतु पैसे बँक खात्यात आले नाही, तर आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासून पहा. बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यास त्वरित लिंक करून घ्या. त्यानंतर तुमच्या खात्यात जुलैपासून मिळणारे पैसे जमा होतील. तुमच्या मोबाईलवर अर्जातील त्रुटीबाबत काही मेसेज आला आहे का ते पाहावे. त्यानंतर त्या त्रुटीची पूर्तता करून पुन्हा अर्ज सबमिट करावा. आधार लिंक न असलेल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते देखील तपासून पहा. बँक खाते उघडण्यासाठी महिलांनी कोणत्याही एजंटला बळी पडू नये. कोणत्याही बँकेत 500 किंवा 1000 रुपयांसोबत कागदपत्रे दिल्यावर बँक खाते उघडता येतं असं सरकारने सांगितले आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही एक अपडेट होती. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतात. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.